अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर ते कागल दरम्यान असलेल्या एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या IPL क्रिकेट बेटिंगच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं सोमवारी रात्री मोठी कारवाई केली. पोलिसांनी या छाप्यात अड्डा मालकासह चौघांना अटक केली. त्यांच्याकडून 3,05,860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर ते कागल हायवेवरील एका नामांकित हॉटेलमधील रूम नंबर 102 मध्ये IPL क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. सोमवारी रात्री मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांचा सामना सुरू असताना पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. यावेळी चारही आरोपी मोबाईलवरून हारजितीचा सट्टा घेत असताना रंगेहात पकडले गेले. या छाप्यामध्ये सट्टा अड्डा मालक अजित बाळासाहेब कोरवी मालक राहणार इचलकरंजी, फारुख नजीर मुलानी राहणार रेंदाळ, जितेंद्र आप्पासाहेब घोडके राहणार चिकोडी कर्नाटक, जॉन्सन फर्नांडिस राहणार मुरगुड यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल हँडसेट आणि क्रिकेट बेटिंगसाठी लागणारे इतर साहित्य असा एकूण 3,05,860 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली असून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी आरोपींना आणि जप्त केलेल्या मालाला कागल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यात सट्टा चालवणाऱ्यांचे धाबीत दान आणले. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.